श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 16 ते 22 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जीवनात कोणते नवीन वळण येणार आहे? तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात तुम्हाला लाभ मिळेल का? प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात कोणते भावनिक क्षण अनुभवायला मिळतील? काही अडथळे येतील का की यशाची नवीन दारे उघडतील? ग्रहांची साथ तुमच्या बाजूने असेल का? चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा आठवडा नेमका कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. आठवड्याची सुरुवात. हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक भावनिक अनुभव देणारा आणि जीवनात काही नवीन जाणीवा करून देणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या मनात अनेक विचारांची गर्दी होईल. काही गोष्टींबाबत तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि ते निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. ग्रहस्थिती पाहता या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप प्रबळ राहणार आहे. म्हणून अनेक वेळा मनाने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. काही दिवस थोडे तणावपूर्ण वाटू शकतात, पण त्याचवेळी जीवनात सकारात्मक बदलही दिसून येतील. तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव होईल. पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता हळूहळू मिळू लागेल. मनात दडलेल्या काही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमच्या स्वभावातील संवेदनशीलता थोडी वाढू शकते, म्हणून छोट्या गोष्टीही मनाला लागू शकतात. पण त्याचवेळी तुमच्या मनातील करुणा आणि प्रेमही अधिक वाढेल. इतरांच्या भावना समजून घेण्याची तुमची क्षमता वाढेल. जीवनात काही प्रसंग असे येतील जे तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतील. काही जुने अनुभव आठवून तुम्हाला जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव होईल. या आठवड्यात तुमच्या मनात आध्यात्मिकतेची भावना देखील वाढू शकते. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. सुरुवातीला त्या जबाबदाऱ्या थोड्या कठीण वाटतील, पण हळूहळू तुम्ही त्या उत्तम प्रकारे सांभाळू शकाल. तुमच्या मेहनतीची दखल वरिष्ठ अधिकारी घेतील. कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा पदोन्नती संबंधी चर्चा होऊ शकते. सहकाऱ्यांबरोबरचे संबंध सुधारतील, मात्र काही वेळा मतभेदही होऊ शकतात, म्हणून संयमाने वागणे आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा धावपळीचा राहील. नवीन ग्राहक मिळू शकतात, काही नवीन व्यवहार पूर्ण होऊ शकतात. एखाद्या जुन्या ग्राहकाकडून चांगली संधी मिळू शकते. जर तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाची योजना करत असाल तर हा आठवडा विचार करण्यासाठी चांगला आहे. मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. धीर आणि संयम ठेवल्यास व्यवसायात प्रगती दिसू लागेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा हळूहळू सुधारणा दर्शवणारा आहे. उत्पन्नाच्या काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे. काही अनावश्यक खर्च अचानक वाढू शकतात. घरातील काही आवश्यक गोष्टींसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. या आठवड्यात तुम्ही पैशांबाबत सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून दूर राहा. एखाद्याच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. बचतीवर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य वाढेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा भावनिक अनुभव देणारा ठरू शकतो. तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची इच्छा वाढेल. जोडीदाराबरोबर अधिक वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. काही गैरसमज दूर होऊ शकतात आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. काही जोडप्यांना भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. वैवाहिक जीवनात सुरुवातीला काही मतभेद होण्याची शक्यता आहे, पण शांतपणे संवाद साधल्यास सर्व समस्या सुटू शकतात. अविवाहित लोकांसाठी एखादी नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण आणि मानसिक चिंतामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम आणि योग केल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील. पचनसंस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे, म्हणून जड आणि तिखट पदार्थ टाळा. मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा प्रार्थना करा. उपाय. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दिवा लावा. ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू लोकांना अन्नदान करा.
घरात सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी सकाळी अगरबत्ती लावा. आठवड्याचा संदेश. हा आठवडा वृश्चिक राशीसाठी आत्मपरीक्षण, मेहनत आणि भावनिक अनुभवांनी भरलेला असेल. काही अडचणी येतील, पण त्यातूनच नवीन मार्ग दिसेल. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. या आठवड्याचा संदेश असा आहे: धैर्य ठेवा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जीवनातील प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.